ज्या पद्धतीने भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, कुठेतरी प्रशासनाचा हलगर्जीपणा याला कारणीभूत असल्याचा आरोप होतोय. तुम्ही आज तहसीलदारांची भेट घेतलेली आहे, काय त्यांच्याकडे मागणी केली? तर गरिबाचं मरणं हे मरणच होत नाही. ते मीडियाले म्हणा का अधिकारी म्हणा, आजही मी कलेक्टरला विचारलं, ते म्हणे भिक्षुक आहे का कोण आहे अजून ठरलंच नाही. इतके दिवस झाल्यानंतर हा तहसीलदार आपल्या तालुक्यातले आहे का हे तहसीलदाराला माहीत नाही. इथून शोकांकित आहे. हेच जर एखादा श्रीमंत मेला असता, एखादा पदाधिकारी मेला असता, तर मग त्याला किंमत राहिली असती. पण गरीब मरते काय आणि जगते काय, त्याला काही किंमत राहिली नाही. विचारलं तहसीलदारामध्ये आमच्या तालुक्यातले नाही, ते पिंपळचंच आहे वाघमारे. मग तहसीलदाराचं काम नाही आहे. अशा प्रकारच्या जेव्हा घटना होतं, हीच जर घटना श्रीमंताच्या घरात झाली असती तर पण पुन्हा तुम्ही भेदभाव केला आहे. म्हणजे पैसा असन तर त्या मरणाले मरण आहे, आणि पैसा नसन एखादा गरीब माणूस मरतोय तर तहसीलदाराचं तोंडही उघडत नाही, ते जातही नाही तिथं. ते कलेक्टरला अजून माहीत नाही ते मला कोण भिक्षुक आहे का ते भक्त आहे, अजून त्यांनी चौकशी केली नाही. आसन भिक्षुक तर मला असं वाटतं घटनेनं कलम 21 सगळ्यांना अधिकार दिला जगण्याचा. ते काम सरकारचंच आहे. आणि मग एवढी मोठी शिर्डी संस्था इथं आहे, आपण पाहतो का साईबाबाच्या ठिकाणी असं होत असेल, आणि ही संस्था फक्त आम्ही पाहतोय त्याच्यावर कारवाई केल्यानंतर इथला सीओनं कायद्यानुसार आम्ही पाहतो की तिथं पुनर्वसन केंद्र उभं करायला पाहिजे होतं. आतापर्यंत बऱ्याच शहरात पुनर्वसन केंद्र आहे. मी पालकमंत्री होतो अकोल्याला, आम्ही तिथं पुनर्वसन केंद्र उभं केलं. मग इथं शिर्डी ठिकाणी तर पहिले व्हायला पाहिजे. भीक मागणं हा दोष नाही आहे, ही जबाबदारी घटनेनं सरकारला दिलेली आहे. अशी अवस्था कोणावर येत असन तर सरकारनं समोर यायला पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे. तर वाघमारे कुटुंबियांनी ज्या पद्धतीने आरोप केलाय की आमचा माणूस भिक्षेकरी नव्हता, तो त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी शिर्डीत गेला होता आणि त्याला जबरदस्तीने उचलून नेण्यात आलं, आणि खुनाचाच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि आम्ही जर 8 दिवसात झाला नाही तर आम्ही कलेक्टरला घेरणार, कलेक्टरला सोडणार नाही. नाहीतर इथला पालकमंत्री कोण आहे त्याला घेरू. तो व्यक्ती जो आहे वाघमारे ते पिंपळस येथील होते, म्हणजे राहता तालुक्यातील होते. मात्र आपण तहसीलदारांची भेट घेतली, असं समजतंय की तहसीलदार त्या ठिकाणी अजून भेटीला पण गेलेले नाही. भेटीला जावं त्याला माहीतच नाही आहे आमच्या तालुक्यातले किती लोक मरण पावले. एवढी उदासीनता. अशा पद्धतीचं प्रशासन आहे. अजून 8वा वेतन आयोग येणार, यांची सुधारणा काही आहे का? मूल्यांकन कामानुसार पगार झाला पाहिजे. खरं तर अशी अवस्था आहे. त्यांना आम्ही विचारलं तहसीलदाराला, ते म्हणतंय ते आमच्या तालुक्यातले कोणीच नाही, ते बाहेर गावचे असं सांगतं सरळ. त्यांच्या रेकॉर्डलाच नाही सर, नाही रेकॉर्डवर रेकॉर्डला घेतलेलं नाही त्यांनी. नाही, रेकॉर्डवर घ्यायची गरज नाही. ते तालुक्याचे दंड अधिकारी आहे, ते प्रमुख आहे तहसीलचे. त्याचं काम आहे का हे सगळे मृतक आहे हे कुठले आहे काय आहे, आपल्या तालुक्यातले असेल तर नाही तुझं जाणं होत तर नायब तहसीलदाराला पाठव, नाही तर तिकडे तलाठ्याला पाठव, पण माहिती तर घे ना. तुम्ही सांगा एखादा माजी आमदारही मरण पावला तर किमान आपण सलामी ठोकायला जातो का नाही जात. गरीब मरण पावला तर नोंद तर ना बाबा, तहसीलदाराला माहीतच नाही. अशी वाईट अवस्था आहे. व्यवस्थेच्या या सगळ्या अनास्थेमुळेच या 4 लोकांचा बळी गेलाय. काय झालेलं आहे का जाती धर्माच्या या भानगडीमध्ये, एकतर या सगळ्या भानगडीत आम्हाला राज्यकर्त्याला माहीत आहे का हे मरते तर मरू दे, हे झेंडा घेऊन मेले असते तर मग बातच आतापर्यंत 1-2 तालुके बंद झाले असते, मुर्दे पडले असते. पण यांच्या बेजबाबदारीनं मेलं त्याला मरण कुठं आहे? झेंडा पाहिजे होता त्यांच्या हाती. एक तर हिरवा पाहिजे होता, भगवा नाही तर निळा. भडकलं असतं सगळं. एक तर पैसा घेऊन मरा, नाही तर झेंडा घेऊन मरा, तेव्हा महत्त्व आहे इथं. इथले आमदार असन, खासदार असन, तू पालकमंत्री असल, त्यांचं काही कर्तव्य नाही आहे. 4 ठिकाणी एका रात्री 2 दिवसात त्याचं मरण येतं, ही लहान गोष्ट नाही आहे. एवढं सोपं काम नाही. ते प्रशासनाच्या अखत्यारीत असताना उलट आम्ही सहारा घेतोय. जर एखादा काही झालं वाईट तर आपण प्रशासनाकडे जातो, आणि प्रशासनातच माणसं मरत असेल तर पाहिजे कशाला हे कार्यालयीन बिल्डिंगा, कशाला हवं यांचं हा थाटमाट. पालकमंत्री म्हणतात की चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, तर आज अहवाल येणार होता, मात्र अद्यापही काही अहो अजून एक कलेक्टर, आत्ता मी बोललोय, कलेक्टर म्हणतात ते भिक्षुक होते का भक्त होते हेच माहीत नाही. कोण पालकमंत्री आहे मला माहीत नाही, पण त्यांना किमान एवढं तर आज देणार होते अहवाल,
तुमचा तहसीलदाराला साधा आदेश करू शकले नाही ते का जाऊन ये माहिती घेऊन ये कुठं आहे ते कुटुंब कसं राहतं काय परिस्थिती आहे नसन काही परिस्थिती वाईट असेल तर मदत करता येईल का मुख्यमंत्री निधी देता येईल का एवढं तर भान असायला पाहिजे का नाही ते संपलं कारण जाती धर्माच्या नावावर मतं भेटायला लागले ना जाती धर्माच्या नावानं मतं भेटायला लागले आणि त्यात इव्हिन मशीनचा घोर आहे त्यांना काम करायची गरज राहिली नाही घेणार आहात आणि यापुढची तुमची आता आम्ही 8 दिवस वाट पाहू 8 दिवस जर वाट नाही तर अचानकपणे कलेक्टर किंवा SP च्या कार्यालयात घुसून तिथं आंदोलन करू सांगणार नाही पण आंदोलन बेधडक करणार जे आमची स्टाईल आहे त्या पद्धतीनं करणार जलसंपदा विभागाचे काही अतिक्रमण काढले त्यानंतर प्राणी देखील आंदोलन केलं बिराड मोर्चा देखील निघाला होता पण अद्याप त्यांना पुनर्वसन घरात माझं काय मत आहे एक तर तुम्ही रोजगार देत नाही आहे रोजगाराची व्यवस्था नाही या सगळे आम्ही पाहतोय वाताहात करून टाकलेली आहे दुसरं इकडे एखादा जर आपण कोणी रोजगार स्वतःच्या स्फूर्तीनं उभं करत असेल तर त्याला ती व्यवस्था करून दिली पाहिजे तसं पुनर्वसनाचा विचार केला पाहिजे मान्य आहे एखादे दुकानं किंवा काही रस्त्याच्या मदत येत असेल नेहमी ट्रॉफिकसाठी प्रॉब्लेम येत असेल तर व्यवस्था करा ना व्यवस्था करायला नको आणि मग एकाईकडे रोजगाराची व्यवस्था नाही तुमच्याकडे धंदे नाही आहे कामं नाही आहे त्याच्यावर बोलण्याला कोणाला आता पडली नाही काय पडलं आहे तिच्यावर आम्हाला आता कबर गेली मग कुत्रा आला कुत्र्यानंतर अधिक काय येणार मग पुन्हा हलाल आलं ते मटण आलं ते काय काय आमचे काय मुद्दे होईल आणि काय आम्हाला त्याच्यात रस आहे तुम्ही मोठे गोड तिखट मीठ लावून दाखवतात मीडिया वाले अब कबर का क्या होंगी उसकी खबर तो इतनी चलाई आपने उतनी तो मरने के बाद भी नहीं चला सके आपने जिथं कमी आहे तिथं सरकार उभं राहिलं पाहिजे आम्ही एखाद्या काही गोष्टी झाल्या तर बुलडोझरनं घरं पाडायची भाषा बोलतोय पण घरं बांधण्याची भाषा कधी येणार तुमच्या डोक्यात घरं बांधणारे धर्मवीर पाहिजे आम्हाला एवढेच भिकारी आहे ना ते तर मताचे भिकारी आहे दर 5 वर्षानं जिल्हा परिषदेच्या निवडून आली का भीक मागतंय काय म्हणतात तिकडे विधानसभा असली का भीक मागतंय खरे तर ते आहे आता कोण म्हणणार म्हणजे विखे ABP माझा उघडा डोळे बघा नीट.